तर मी काही ऐतिहासिक प्रश्न तुम्हाला विचारतो, त्याच्याशी रिलेटेड काही शब्द विचारेन, त्याची पटापट उत्तर द्यायची आहेत. मला सांगा, घोडा ठेवण्याच्या जागेला काय म्हणतात? तबला. काय? तबला तबला. तबला. हा. आणि मग तुषार देवल वाजवतो त्याला काय म्हणतात? अंधश्रद्धा आहे ती. ठीक आहे, पंच चांगला होता म्हणून त्यांना काही मार्क तुम्ही देऊ शकता. पुढे, गुजरात मध्ये सगळ्यात जास्त सापडणारा पक्षी कुठला? शहामृग. कसं काय? इकडं खूप शहा आहेत. पटेल तर घ्या तुम्हाला, आपल्याला काय. प्रयत्न चांगले. व्हेरी गुड. कडे लोट. हा? कडे लोट म्हणजे काय? व्हॉट्सअपचे मेसेज बायकोला सापडणे. पुढे, काळ्या पाण्याची शिक्षा हा शब्द ऐकलाय. काळ्या पाण्याची शिक्षा म्हणजे काय? याच्यासारखा जावई घरात ठेवणे. म्हणजे मी हिला शिक्षा करणार. यस. म्हणजे मी का हो काय बोलताय? काडी मोड घे ना मी. ताबडतोब ज्ञान घराच्या बाहेर निघा. पंकज केली. राहायची सोय नाही. चल इकडे. पागल. असो, तर आता आपण जाणार आहोत एका खेळाकडे. आतापर्यंत तुमची जी काही तुमचं जे काही नॉलेज होतं ते आम्ही चेक केलेलं आहे. आता काही खेळ आपण खेळणार आहोत. एक टेबल आणा आणि साहित्य आणा. तर आता आपण खेळणार आहोत एक खतरनाक खेळ. तुम्हाला वाटत असेल इथे कपडे धुवायचे आहेत का काय, साबण बिबण आपण ठेवलेले आहेत का काय, तर हे साबण नाही आहेत, हे आहे क्ले. सगळ्यांना क्ले. व्हेरी गुड. क्ले म्हणजे आता पूर्वी तर मातीत खेळायची मुलं आणि मातीत खेळणं खूप चांगलं होतं. पण आजकाल हीच माती आहे ज्याच्यात मुलं खेळत असतात. पण असं नाही का, काय ना काहीतरी मातीचं नातं आहेच. हे बरं आहे आपल्याला. आपलं तर एवढं घट्ट आहे. हा, गप्प बसा. तर आता काय करायचंय की तुम्हाला म्हणजे तुमच्यातले दोन पुरुष म्हणजे शिवाजी राजांची भूमिका करणारे आणि संभाजी राजांची भूमिका करणारे, तुम्ही दोघे जर इकडे आलात आणि तुमच्यातले लोक यांनी मिळून काही गोष्टी करायच्या आहेत. ते म्हणजे काय की आपण किल्ला बनवायचो आणि किल्ल्यावरती काही चित्र ठेवायचो, मूर्त्या ठेवायचो आपण. आणि त्यात खूप मला मजा यायची त्या काळात, सगळ्यांनाच येत असेल. आता ते प्रमाण थोडं कमी झालंय, पण त्या मूर्त्या आपण बनवाव्यात का असं मला त्यावेळेला वाटायचं. तर तुम्हाला काही प्राणी पक्षी बनवायचे, तुम्हाला जे आवडतील ते. तर आता मला बघायचं आहे की कोण किती प्राणी पक्षी बनवतंय कमीत कमी वेळात. सर या. चला, तुमची वेळ सुरू होतीये आता. आणि वेळ संपली. वा 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 वा. अशा पद्धतीने वेळ संपलेली आहे. थांबवा. हे काय केलं हे पहिल्यांदा डॉक्टरनी सांगावं. हा साप आहे काय असं म्हणायचं. हे सापाला पडलेलं प्रश्नचिन्ह आहे ते. अशा पद्धतीचा एक साप. त्यांनी म्हणलं की सापाला प्रश्न पडावं. पण चला, हा साप आहे असं आपण मान्यच करू. ही पाल आहे. हे तर आम्ही ओळखलेलंच आहे. हा आहे पाणघोडा.
नाही, हा हत्तीच आहे, हत्ती आहे तो. आणि खूप गरीब हत्ती आहे तो. हत्तीचा ओळखलाय आम्ही की तो हत्ती आहे. आणि आता शंतनू, तुम्ही काय बनवलेलं आहे ते सांगाल का? मग हा डबल रोल आहे. बैल पण असू शकतो, घोडा पण असू शकतो. तो आमच्या गरजेनुसार आम्ही वापरू. हा फणा काढलेला नाग आहे. तो हा मोहन जुदळ मधला आहे तो? नाही, बाकी काय काय असं ना त्यांच्यासारखी बॉडी बिडी केली बघा त्यांनी. त्यांनी प्राणी बनवायची ती मसच तयार केली त्याची. बाकी काय असेल ना असेल. आणि हे काय सर? हा उडणारा पक्षी आहे. अरे बापरे. जरा पक्षीमध्ये नवीनच काहीतरी. वाटतं उडतोय पण. वाटतं. तर चालणारा पक्षी कुठला होता? हा उडणारा एक पक्षी त्यांनी केलेला आहे. आणि नाग तर आम्हाला ओळखू आलाच. ये बा हे म्हणजे सगळ्यात आवडलेलं नागच मला. मामा, तुम्ही काय बनवलंय? मी प्राणी कुठला आहे हा? ही मटर मधनं आळी निघाली आहे. दाखवा. वा. रोजचं घरगुती असल्यामुळे रिलेट करू शकतो. मटर मधली आळी मान्यच करतो मी, असं होऊ शकतं. आणि हे काय बनव? अरे बापरे. हे ऍक्च्युली कॉम्पिटिशन मधलं आहे हो, अच्छा. सर. हे मी अमिबा बनवलंय. हा आम्ही प्राणी बनवायला सांगितला होता इतिहासातला. हा, मग अमिबा पण इतिहास जमा झालेत ना आता सर. अमिबा तेच बनवलंय आता. वा वा. तर हा असा एक अमिबा. आणि त्याचं नाव पण आपण ठेवू शकतो खरं तर. हे बघा सर, अरे बापरे, ह्याला एक काहीतरी लावलं ते ना. आता ह्याचं नाव काय होणार? हे अमिबा बुच्चन. याचं नाव आहे अमिबा बुच्चन. तू काय बनवलं ते सांग मला. काय बनवलं ते एवढा वेळ करून? माती. का? तू म्हणतो चांगलं केलं तरी माती केली, त्यापेक्षा मातीच बघ. तर अशा पद्धतीनं सगळ्यांनी खूप छान छान प्रयत्न केला, पण अर्थातच जिंकलेले आहेत हे दोघे. कोणी का असे ना, जिंकलं ह्याच्यात मजा असण्यापेक्षा आपण पुन्हा एकदा लहानपणीच्या खेळात रमलो याच्यात मजा आहे. आणि ते सगळ्यांनीच केलं पाहिजे. तर या कार्यक्रमात आत्तापुरतं थांबणार आहोत. घेऊया छोटीशी विश्रांती, लगेच भेटूयात. पाहत राहा. चला, हवा येऊ द्या.